गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। भक्ति भक्त भगवंत गुरु चतुर्नाम वपु एक, इनके चरण वंदन करू नासत विघ्न अनेक। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। राधा रासेश्वरी रास वासिनी रसिकेश्वरी कृष्ण प्राणाधिका कृष्ण प्रिया कृष्ण स्वरूपिणी कृष्ण वामांग संभूता परमानंद रूपिणी कृष्ण वृंदावनी वृंदावन विनोदिनी चंद्रावली चंद्रकांता शरद चंद्र प्रभानना नामान्यतानि साराणि तेषामभ्यन्तराणि च लोकाविरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। हे दुःखभाजन प्रेम सहित गद्दी धरो पधारो पवन कुमार। महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंग करू दूसरे
संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन सेवेकरता निवडलेला अभंग श्री संत नामयाची दासी म्हणून घेणाऱ्या श्री संत जनाबाई महाराजांचा 4 चरणांचा 14 चरणांचा 17 ओळीचा अभंग सेवेकरता निवडलाय. विठ्ठल सेवेकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार जायचा तो असा की सालाबादाप्रमाणे याही वर्षी थोर थोर साधू संतांच्या व महापुरुषांच्या पदस्पर्शाने पावन व पुनीत झालेल्या या माळेगाव नगरीमध्ये हा चालत असलेला अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह वर्ष 39वे आणि माझ्यासारख्या पांबराच्या वाट्याला ही 4थ्या दिवसाची सेवा आली हे माझे परमभाग्य समजते. ज्यांच्या वतीने माझ्याकडे ही सेवा आली असे हरिभक्त पारायण शांताराम महाराज बाबांचेही धन्यवाद व्यक्त करते. त्यांची अन्नदानाचीही सेवा होती. असं म्हणतात मुलामुलीच्या लग्नामध्ये केलेलं अन्नदान हे अन्नदान आहे, परंतु कथा कीर्तन व भागवतामध्ये ज्ञानयज्ञामध्ये करत असलेलं अन्नदान हे अन्नयज्ञ आहे. घासाघासाला यज्ञ होतो मायबाप हो, म्हणून अन्नदान करत चला. या कार्यक्रमाला ज्यांची उपस्थिती लाभली आहे असे हरिभक्त पारायण गायनाचार्य आमचे अनिल महाराज जरंडीकर दादांचेही धन्यवाद व्यक्त करते. तसेच आमच्या गावाजवळील आमचे हरिभक्त पारायण प्रदीप दादा कीर्तनकार गायनाचार्य दादांचेही धन्यवाद व्यक्त करते. तसेच मृदंगाचार्य मयूर महाराज असतील दादांचेही धन्यवाद व्यक्त करते. तसेच हे पण जरंडीचे आहेत ना, ओम महाराज दादांचेही धन्यवाद व्यक्त करते. तुम्ही गायत्री महाराजांच्या भाऊ. तसेच विनेकरी ताई असतील बाबा असतील, असं म्हणतात की जे आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे ज्ञानाने श्रेष्ठ आहेत त्यांचं नाव घेतल्या जात नाही, म्हणून बाबांचेही धन्यवाद व्यक्त करते. तसेच मागे उभ्या असणाऱ्या या छोट्या छोट्या आमच्या बहिणी यांचेही धन्यवाद व्यक्त करते. बघा कथा कीर्तनामध्ये लहान लहान मुलं येणं हे पूर्वजन्मीचं पुण्य असतं आणि आईवडिलांचंही पुण्य असतं. असं म्हणतात धन्य ज्याची माय धन्य त्याचा बाप, किंवा ज्या आई वडील आपल्या मुलांना संस्कार देतात तेच मुलं कथा कीर्तनात येत असतात. असो, जे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत असे साऊंड सिस्टीमवाले दादा संत कृपा साऊंड सिस्टीम निलेश महाराज दादांचेही धन्यवाद व्यक्त करते. तसेच आमच्या गावचे गजानन साऊंड सिस्टीमचे संचालक आमचे समाधान बाबाही या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं यूट्यूबला चॅनल आहे, बाबांचेही धन्यवाद व्यक्त करते. तसेच महाराजांचेही धन्यवाद व्यक्त करते. जमलेले मायबाप बंधू भगिनी वर्ग तुमचेही धन्यवाद व्यक्त करते आणि कीर्तनाला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल ऐका, जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल असं भजन होईल तेव्हा टाळी वाजवा. मी सांगते म्हणून टाळी नका वाजवू, किंवा मला बरं वाटावं किंवा तुम्हाला बरं वाटावं म्हणून टाळी नका वाजवू. त्या विटेवरच्या मालकाला बरं वाटावं म्हणून टाळी वाजवा. भजन करा. विठ्ठल विठ्ठल कमरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार. सेवेकरता निवडलेला अभंग श्री संत जनाबाई महाराजांचा आहे. 4 चरणांचा अभंग आहे, 17 ओळींचा अभंग आहे. बघा, हा भांडणपर प्रकरणातला अभंग संत जनाबाईंचा निवडण्यात आलेला आहे. जनाबाई देवाशी भांडताय याचा अर्थ जनाबाई भांडखोर नाहीत.
जनाबाई भांडतायत कारण जनाबाईंचा तितका अधिकार आहे. एक वेळेला काशीवरून कबीर महाराज हे जनाबाईंच्या भेटी करता दर्शनाकरता आले होते आणि विचारत विचारत ते जनाबाई कुठे आहेत असं म्हणून विचारत विचारत ते निघाले. तेव्हा जनाबाईंचं आणि शेजारणीचं भांडण चालू होतं. भांडणाचं कारण विचारलं, कशामुळे भांडतात तर जनाबाईंच्या गवऱ्या त्या शेजारणीने चोरल्या म्हणून जनाबाई भांडत होत्या. कबीर महाराज तिथे आले आणि कबीर महाराजांनी त्या उभ्या राहिलेल्या लोकांना विचारलं की जनाबाई कुठे आहेत. तेव्हा ते लोक म्हणाले त्या 2 जणी भांडतात त्यातली एक जना आहे. कबीर महाराजांना आश्चर्य वाटलं, कारण ज्या भगवंताच्या भक्त आहे, ज्यांच्यासोबत भगवंत रोज काम करतो, ते भांडतायत, संत भांडताय असं ऐकून त्यांना थोडं वेगळं वाटलं. कबीर महाराज त्यांच्या जवळ गेले, भांडणाचं कारण विचारलं. तेव्हा शेजाऱ्यांनी बोलू लागले की महाराज, ही जनी म्हणते की ही माझ्या गवऱ्या चोरल्या, ही माझ्यावर आळ घेते, मी गवऱ्या नाही चोरलेला. कबीर महाराज जनाबाईंना विचारतात, जनाबाई तुम्ही भांडण का करतायत, गवऱ्या चोरल्या असं का म्हणतायत. जनाबाई म्हणते इथे जितक्या गवऱ्या आहेत त्या माझ्या आहेत. जनाबाईंना कबीर महाराज विचारतात, तुम्ही कशावरून सांगतात की ह्या गवऱ्या तुमच्या आहेत. तेव्हा जनाबाई म्हणतात, कबीर महाराज प्रत्येक गौरी हातात घ्या, कानाला लावा, प्रत्येक गौरीतून विठ्ठल विठ्ठल असं भजन येईल, ज्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल असं भजन येईल ती गौरी माझी आहे. कबीर महाराजांनी तसंच केलं. कबीर महाराजांनी प्रत्येक गौरी कानाला लावली आणि कानाला लावले तेव्हा त्यांना आवाज आला विठ्ठल विठ्ठल. बघा, काही क्षणाच्या संगतीमुळे ज्या निर्जीव गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणतायत त्यांचा अधिकार कमी आहे का? नाही, त्या अधिकार संपन्न संत आहे. जनाबाई यांचा परभणी जिल्ह्यामधील गंगाखेड नावाच्या गावामध्ये त्यांचा जन्म झाला. जनाबाई ह्या लहान असताना त्यांच्या आई देवाघरी निघून गेल्या. जनाबाईंचा सांभाळ त्यांच्या वडिलांनी केला, हाताचा पाळणा केला, रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र केली आणि जनाबाईंना ते सांभाळू लागले. हळूहळू जनाबाई रांगू लागल्या, खेळू लागल्या, वाढू लागल्या आणि जनाबाई त्यांच्या वडिलांना कामामध्ये मदत करायच्या. त्यांचे वडील जर सारवण करायचे, सडा टाकायचे, तर जनाबाई त्यांना सडा टाकू लागल्या, दळण दळू लागल्या, घरातली सगळे कामं करू लागल्या. आणि बघता बघता जनाबाई महाराज या 12 वर्षाच्या झाल्या. 12 वर्षाच्या जनाबाई या सर्व कामं करू लागल्या. एके दिवशी झालं असं, जनाबाई महाराज या चुल्ही पुढे भाकरी टाकत होत्या आणि भाकरी टाकत असताना जनाबाईच्या अंगणातून आवाज आला, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय असा गजर जनाबाईंना ऐकू आला. जनाबाईंना गजर ऐकू आला, टाळा मृदुंगांचा आवाज आला आणि जनाबाई चुलीजवळून धावत उंबरठ्याजवळ दाराजवळ गेल्या. दाराजवळ गेल्यानंतर बघतात तर काय, भगवंताच्या भजनामध्ये वारकरी नाचत होते, भजन करत होते, पताका घेऊन उड्या मारत होते, टाळ्या व मृदंग वाजत होते. कोण जाणे त्या 12 वर्षाच्या मुलीला त्याचं कुतूहल वाटलं आणि जनाबाई ते बघत उभ्या राहिल्या. बघता बघता जनाबाई भानावरच नव्हत्या. त्यांच्या हातातली भाकर कधी खाली पडली जनाबाईंना कळालंच नाही. जनाबाईंचे वडील आले, जने अगये जने काय केलंस, हातातली भाकर खाली पडली. जनाबाई बाबांकडे बघताय आणि हसताय, बाबा माफ करा, माझं लक्षच नाही. जनाबाई विचारताय, बाबा ही कोण मंडळी आहे आणि ही कुठे निघाली. तेव्हा जनाबाईंचे वडील सांगतात, जने हे वारकरी आहे, हे वारीला निघाले. जनाबाई विचारतात, वारी म्हणजे काय, कुठे वारीला म्हणजे कुठे जात आहे. जनाबाईंचे वडील म्हणतात, जगाचा बाप या भक्तांच्या भेटी करता विटेवर उभा आहे आणि ही सगळी मंडळी त्याच्या भेटी करता जात आहे. जनाबाईंना एकदम नवल वाटावं त्या गोष्टीचं आणि जनाबाईंनी हट्ट केला, बाबा आपणही वारीला जाऊया. जनाबाईंचे वडील म्हणतात, जने तू अजून लहान आहे, आपण अजून नाही वारीला जायचं, तू थोडी मोठी हो तेव्हा आपण वारीला जाऊया. पण जनाबाईंनी हट्ट धरला की आपण वारीलाच जाऊया. नावीलाजी जनाबाईंच्या वडिलांना हट्ट पुरवावा लागला. पण जनाबाईंचे वडील सांगतात, जने आपण वारीला जातोय, तिथे तुला वेळ पाणी, कधी तहान लागली तर पाणी मिळणार नाही, कधी भूक लागली तर कधी भाकर मिळेल कधी मिळणार नाही, कधी ऊनच राहील, कधी थंडीच वाचेल तर कधी पाऊसच राहील. जनाबाई म्हणतात, बाबा भूक लागली म्हणून तुम्हाला मी भाकर मागणार नाही, तहान लागली म्हणून पाणी मागणार नाही, पण आपण वारीला जायचं बाबा. बघा 12 वर्षाची जनाबाई वारीला जाण्याचा हट्ट धरते आणि जनाबाईंचे वडील गाठुडे बांधायला घेतात, जनाबाईंच्या खांद्यावर पताका देतात
आणि आठवणपूर्वक जनाबाईंच्या आईंनी जनाबाई पोटात असताना जी गोधडी शिवली होती ती गोधडी आठवणपूर्वक सोबत घेता आणि त्या वारकऱ्यांमध्ये सामील होता. भजन करत नाचत कुदत हे पंढरपूरच्या दिशेला निघाले. दर मुक्काम करत हे पंढरपुराकडे निघाले. त्या वारकऱ्यांना सुद्धा जनाबाईचं कुतूहल वाटावं की 12 वर्षाची मुलगी ही वारीला येते, वारीला येण्याचा आग्रह करते. आणि बघता बघता गंगाखेड्याचे वारकरी हे पंढरपुरात दाखल झाले. दशमीचा दिवस, रात्री कीर्तन झालं, भजन झालं आणि जनाबाईंच्या वडिलांनी अंथरून टाकलं. आणि अंथरून टाकल्यावर सांगितलं, जने आता झोपायचं, सकाळी आपल्याला काकड्याला उठायचंय. जनाबाई म्हणते, बाबा ज्याच्या भेटीकरता आपण आलो आहे त्याला भेटूया ना. तो किती सुंदर असेल, राजकुमार असेल, त्याला भेटूया बाबा. जनाबाईंचे वडील म्हणतात, जने आत्ताच नाही भेटायचं, उद्या काकड्याला उठायचं, उद्या एकादशी आहे, उद्या उठायचं, चंद्रभागेला स्नान करायचं आणि मग त्याचं दर्शन घेऊया. इतकं सांगून जनाबाईंचे वडील झोपी गेले. परंतु जनाबाई ह्याच विचारामध्ये होती, ज्याच्या भेटीकरता आपण आलोय तो किती सुंदर असेल, किती देखणा असेल, राजबिंडा असेल, राजकुमार असेल. या विचारांमध्ये कधी सकाळ झाली कळालं नाही. काकडा सुरू झाला. जनाबाईंचे वडील उठतात आणि जनाबाईला म्हणतात, जने तू झोपली नाहीस. जनाबाई म्हणते, बाबा मला झोपच आली नाही, ज्याच्या भेटीकरता आपण आलोय तो कसा असेल मला हे बघायचंय. जनाबाईंचे वडील म्हणतात, जने चल तुला भेटायचंय ना त्याला, चल आधी चंद्रभागेवर अंघोळ करूया आणि मग त्याला भेटायला जाऊया. जनाबाई त्यांच्या वडिलांसोबत चंद्रभागेवर जातात. स्नान करून रावडाकडे येतात आणि आल्यानंतर जनाबाईंचे वडील म्हणतात, जने रांगेत चालायचं, बोलायचं नाही. जनाबाई म्हणतात, का बाबा रांगेत का चालायचं. जनाबाईंचे वडील सांगतात, ज्याच्या भेटीकरता आपण आलो आहे त्याचं घर छोटं आहे, एकच माणूस आत जातो आणि एकच माणूस बाहेर येतो. जनाबाई विचार करू लागल्या, मी तर विचार करत होते की हा राजा असेल, राजकुमार असेल, याचं खूप मोठं महल असेल आणि याचं इतकंसं छोटं घर, एकच माणूस आत जातो आणि एकच माणूस बाहेर येतो. बघता बघता जनाबाई आणि त्यांचे वडील हे भगवंताच्या गाभाऱ्यापर्यंत पोचले. जनाबाईंचे वडील म्हणतात, जने आता आत जायचंय, देवाकडे तुला ज्याला बघायचंय, ज्याला भेटायचंय तो आत उभा आहे, दर्शन घे, बघ त्याच्याकडे. इतकं म्हटल्यानंतर जनाबाई गाभाऱ्यात प्रवेश करतात, त्याच्याकडे बघतात आणि ध्यानस्थ समाधीस्थ होऊन जातात. कोण जाणे त्या 12 वर्षाच्या मुलीला काय तो विठोबा कडला असेल. जनाबाई भगवंताकडे बघतात आणि समाधीत लागून जातात. मागून आवाज येतो, पुढे चला, पुढे चला, गर्दी झाली, पुढे चला, असा आवाज येतो. जनाबाई महाराज देहावरच नव्हत्या. जनाबाईंच्या वडील म्हणतात, जने लोक लागवलीत आपल्यावर, चल दर्शन घे, त्याच्या डोक्यावर त्याच्या पायावर डोकं ठेव, चल जने. परंतु जनाबाई देहावरच नव्हत्या. जनाबाईंचे वडील हळूच खाली वाकले, जनाबाईंना उचललं आणि गरुड खांबाजवळ आणून उभं केलं. गरुड खांबाजवळ आणून उभं केलं. जय हो विठ्ठल विठ्ठल. गरुड खांबाजवळ जनाबाईंना आणून उभं केलं आणि हडबडून जनाबाई जाग्या झाल्यात. जाग्या झाल्यानंतर जनाबाईंचे वडील विचारतात, जने तू का रडत होतीस, तू देवाकडे बघितलं आणि रडायला लागली, काय झालं जना. जनाबाई सांगतात, काही नाही बाबा. जनाबाईंचे वडील पुन्हा विचारतात, काहीतरी झालंय जना, तू मला सांगत नाहीयेस. तेव्हा जनाबाई म्हणते, देवा. जनाबाई सांगते, बाबा ज्या परमात्म्याच्या भेटीकरता मी आले त्याच्याकडे मी बघितलं आणि मला असं वाटायचं की आम्ही कुठेतरी भेटलोय, आम्ही आधीही कुठेतरी भेटलो आहे, काहीतरी बोललोय, पण बाबा मला हे आठवत नाही की आम्ही कुठे भेटलो आणि काय बोललो. जनाबाई सांगतात, बाबा थांबा, मी पण पुन्हा जाते आणि विचारून येते. जनाबाईंच्या वडिलांनी जनाबाईचा हात पकडला. जने आज नाही जायचं, आपण उद्या येऊया, आज गर्दी आहे. दुसऱ्या दिवशी आले, पुन्हा तोच प्रसंग. जनाबाई गाभाऱ्यात जायच्या, देवाकडे बघायच्या आणि समाधीमध्ये लागायच्या. तिसऱ्या दिवशी आला तोच प्रसंग. बघता बघता पौर्णिमा आली, कालना झाला आणि जनाबाईंचे वडील सांगतात, जने आता वारी झाली बरं का, आता परतीचा प्रवास, आता आपण परत जाऊया. हे ऐकल्याबरोबर जनाबाईंच्या डोळ्यातून अश्रू निघू लागले आणि जनाबाई सांगतात, बाबा मी एक शेवटचा हट्ट करते, तेवढा माझा पूर्ण करा.
जनाबाईंचे वडील म्हणतात, आता कोणता हट्ट आहे जने तुझा? तेव्हा जनाबाई म्हणतात, बाबा ही आषाढाची वारी बरोबर ना? जनाबाईंचे वडील म्हणतात, हो. मग तुम्ही पुन्हा कार्तिकीच्या वारीला येणार ना बाबा? जनाबाईंचे वडील म्हणाले, हो पुन्हा कार्तिकीला येऊया. तेव्हा जनाबाई म्हणते, बाबा मला तोपर्यंत या पंढरपुरामध्ये राहू द्या बाबा, मला या पंढरपुरात राहायचंय. हट्ट जनाबाई करू लागल्या. जनाबाईंचे वडील जनाबाईंना म्हणतात, जने 3 महिन्याची असताना आई निघून गेली. तुला मी माझ्या या हातावर सांभाळले, एक क्षण सुद्धा माझ्या डोळ्याच्या तुला बाजूला जाऊ दिलेलं नाही, आणि तू म्हणते की कार्तिकीपर्यंत मला इथे राहू द्या. कसं शक्य आहे जने? जनाबाई म्हणतात, बाबा मला याच्यासोबत इथं राहायचंय, मला या पंढरपुरामध्ये राहायचंय. त्या विटेवरच्या मालकाशी मला ओळखी करायची, त्याचा आणि माझा अजून परिचय झाला नाही, मला परिचय करायचा आहे, मला इथे राहू द्या बाबा. जनाबाईंचा हट्ट बाबांना ऐकावा लागला. जनाबाईंचे वडील विचारतात, जने तू इथे राहते ठीक आहे, पण तू खाशील काय? पाणी तहान लागल्यावर पिशील काय? आणि झोपशील कुठे? तेव्हा जनाबाई म्हणतात, बाबा मी पंढरपुरामध्ये मधुकरी मागून खाईल, तहान लागली चंद्रभागेचं पाणी पिईल, आणि झोप लागली तर याच्या रावडामध्ये झोपेल, पण मला इथे राहू द्या बाबा. हे ऐकल्याबरोबर जनाबाईंचे वडील जनाबाईचा हात धरतात आणि पंढरपुरामध्ये विठ्ठलपंतांकडे घेऊन येतात, नामदेवांच्या वडिलांकडे घेऊन येतात आणि त्यांना आवाज देतात, दामाजी पंथ, ओ दामाजी पंथ. नामाजी पंथ बाहेर येतात आणि ते दामाजी पंथ बाहेर आल्यानंतर जनाबाईंचे वडील म्हणतात, कोण आपण कोण आणि मला आवाज का देत आहे? तेव्हा जनाबाईंचे वडील म्हणतात, ही माझी जना सगळी कामं करते, सडा सारवण करते, दळण करते, स्वयंपाक करते, भांडे घासते, सगळी कामं करते. दामाजी पंतांनी विचारावं, तुम्ही मला हे का सांगताय? तेव्हा जनाबाईंचे वडील सांगतात, ही माझी जना कार्तिक वारीपर्यंत इथे थांबण्याचा हट्ट करते, आणि माझी पोरगी मी कोणाच्या आधारावर ठेवायचं म्हणून तुमच्याकडे घेऊन आलो. दामाजी पंतांनी म्हणावं, जसा मला माझा नामा तशी मला तुमची जना, काळजी नसावी. कार्तिकी वारीला तुम्ही आल्यावर तुमची जना तुम्हाला जशीच्या तशी सोपवण्यात येईल. एवढं सांगून जनाबाईंचे वडील तिथून निघाले. जनाबाईंचे वडील रडत होते आणि जनाबाई म्हणाल्या, बाबा पुन्हा या कार्तिकीला आणि मला घेऊन जा. त्या दिवशी जनाबाईंची आणि त्यांच्या वडिलांची शेवटची भेट होती. बघता बघता कार्तिकी वारी आली. जनाबाई रोज भगवंताच्या सेवेमध्ये, भगवंताच्या भजनामध्ये नित्य आपलं भजन करायच्या, सेवेमध्ये तल्लीन राहायच्या.